नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार अनिल गोटे यांनी बोहरविहीर ते नरडाणा मार्गाच्या कामात सुमारे 50 कोटी रुपयांचा गौण खनिज उत्खनन घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. सुमारे 3 लाख ब्रास मुरुमाचे बेकायदेशीर उत्खनन झाले असताना अत्यल्प रॉयल्टी भरल्याचा दावा त्यांनी केला. तसेच या उत्खननामुळे पर्यावरण आणि भूजल पातळीचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप करत संपूर्ण प्रकरणाची त्रयस्थ अधिकाऱ्यांमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यालाच चौकशी करायला सांगायची. म्हणजे जरुरी कोणाला दरोड्याच्या तपासणी सूत्र सोपवून द्यायची. तर मग त्यांनी सांगायचं तुम्ही दरोडा केला आहे का नाही. याबद्दल मी अतिशय कडक शब्दात मुख्यमंत्र्यांना, चंद्रशेखर बावनकुळेंना, जिल्हाधिकाऱ्यांना या सर्वांना कळवलेले. हे तुम्ही या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये सहभागी आहे. अतिशय स्पष्ट शब्दात सांगतो, ज्या वेळेला बावनकुळे धुळ्यात आले होते त्यावेळेला गौण खनिजाबद्दल एका ठेकेदाराला 7,75,00,000 रुपये इतका महसूल आणि दंड सुरुवात आला होता. त्याच्या आधीच 3 दिवस ते येऊन गेल्यानंतर तो दंड आणि माफ करण्यात आला. मी दिले आहे त्याच्यामध्ये की बाजार गप्पा खूप आहे काय, पण हा योगायोग आहे का हे तरी कळवा. काय आता ही जी कंपनी आहे एस एफ इन्फ्रास्ट्रक्चर, काय ही कंपनी राजस्थानची आहे. त्यांनी जवळजवळ तिने आता मागे मी सांगितलं 2 लाख ब्रास उचललं आहे. आता त्यांचं इतकं वेगळंच काम चालू आहे राष्ट्रदिवस ते जवळजवळ 3 लाख ब्रास त्यांनी गौण खनिज उचलले आहे. जर सगळं एकत्र त्याची बेरीज केली, दंड, व्याज, गौण खनिजाची किंमत, तर साधारणतः 50 कोटीपर्यंत जाते. राजस्थानच्या कंपनीला धुळ्यात येऊन जर परवडलं पाहिजे आणि आपल्याला 4 पैसे मिळाले पाहिजे असं इथल्या स्थानिक नेत्यांना वाटतं. त्यामुळे याबद्दलचे काही हे काढत नाही. तर मी जे पत्र लिहिलं मुख्य सचिवांना त्याची त्यांनी दखल घेतली आणि सांगितलं की लगेच तातडीने कळवा. चंद्रशेखर बावनकुळेंना जे पत्र लिहिलं त्याची त्यांनी दखल घेतली. आता त्या मुरुमाच्या खड्डे इतके खोल झालेले की जे पाणी लागलेलं आहे. अजून पाऊस पडला नाही. काय आपण स्वतः ते जाऊन बघू शकता. कोणत्या ठिकाणी नेमके खड्डे? हा जो रस्ता आहे करताचा, हो, त्या करताच्या रस्त्या बाजूला जे खड्डं चालू करतात जवळजवळ 60 फूट त्यांनी खडलेलं आहे. एवढं खर्चायचं का? काय परवानगी आहे का याला? याचं उत्तर नाही. तर माझा स्पष्ट स्वच्छ आरोप आहे. धुळ्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विस्पुते
याच्यापासून तर गावच्या तळाशापर्यंत या 2 खडी आणि वाळूच्या बेटायचा उत्खननात सर्व लोक सहभागी आहेत. काय आणि याबद्दल तक्रारी करू नये आणि दखल घेत नाही. आता कलेक्टर जर दखल घेत नसेल तर तहसीलदार कसं काय घेईल? काय आणि सगळे कायदे यांनी धाब्यावर बसवले. तहसीलदाराला दंड करण्याचा अधिकार नाही. म्हणजे तहसीलदाराने दंड करायचा आणि प्रांताने तो माफ करायचा, अशी ही मिळीजुळी सगळी चाललेली आहे. आता 2 खडीचं उत्पन्न इतकं प्रचंड आहे की एकट्या धुळे जिल्ह्यामधल्या 2 खडीच्या उत्पन्नावर महाराष्ट्र शासनाचा एक पगार होतो. इतकं प्रचंड उत्खनन चालू आहे. आता याच्यातून जे माफिया तयार झालेल्या आहेत, या माफियांना सत्तारूढ पक्षात संरक्षण आहे याबद्दल माझ्या मनामध्ये तीव्र शंका नाही. असं झालंच होतं कसं? दिवसा ढवळ्या सकाळच्या तिथली अनेक वाहनं, ते पुन्हा सांगतो, तिथली अनेक वाहनं या आरटीओमध्ये रजिस्टरसुद्धा झालेली नाही. काय कोरी वाहनं आणलेली सर्रास वापरतात. दिवसामधलं एका दिवसात कमीत कमी 20 ते 25,000 ग्लास सगळीकडे जाते उत्खनन करतात. हा एक गंभीर मुद्दा आहे, फार गंभीर आहे. यामुळे सगळी गुंडगिरी वाढली आहे, माफियागिरी वाढली आहे. तेव्हा याबद्दल आपण सर्वांनी आवाज उठवावा अशी माझी आपल्याला विनंती आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.